श्रीमंत म्हातारा केसांचं श्राद्ध केलंच नाही. तुझे टपोरे डोळे हरणीसारखे. बस हम तो ठीक है. का आप यहाँ आ रहे? काय चाललंय माझं मलाच कळत नाही अजिबात. मी मिसेस सरदेश पांडे बोलते. हाँ हो बरोबर आहे. नाही साहेब घरी नाहीये, ऑफिसला गेले. हो काय ऑफिस मधूनच फोन करताय? आपण कोण? जीनी. अच्छा अच्छा काय काम होतं आपलं? हॅलो हॅलो मी कट केला फोन. कट का केला? भैया ए भैया कुठे गेला आता हा? भैया. का भाभी जी आपने हमका बुलाया? खाली हाँ? तुझे साहेब कुठे गेलेत रे? साहब जी ना दफ्तर गए हैं. खोटं बोलू नकोस, नक्की सांग कुठे गेलेत ते. गंगा मैया की कसम खा के कहते हम काहे झूठ बोले. हमको तो बताए के गए हैं कि हम बाहर जाते. अगर किसी ने पूछा तो कह देना हम दफ्तर गए हैं. अच्छा तरीच मग अशी ऑफिस मधून फोन आला होता. ऑफिस मध्ये नाही येत ते. हॅलो हा बरोबर मिसेस मुंदडा बोलताय? नाही साहेब घरी नाही आहेत, ऑफिस मध्ये गेलेत. हो का साहेबांकडे काम होतं? नाही मला सांगितलं तरी चालेल. काय मला सांगण्यासारखं नाहीये? हो बर बर. हो का गयेश सटवे परत फोन केलास नाही इथे तर याद राख. हो स्वतःचा मुंदडा सोडून माझ्या नवऱ्याच्या पाठी लागतेस काय? काय बोलशील परत? बोलशील खबरदार परत फोन केला सर कळलं? मुंदडा काय प्रकरण आहे हे? देखो भाभी जी हमको कुछ नहीं मालूम. अच्छा ये मुंदड़ा की बच्ची साहब जी की सहेली है या नहीं हमको नहीं मालूम. हाँ? जब आप घर में नहीं होती तो ये घर में आती है या नहीं हमको नहीं मालूम. अच्छा और हाँ ये दोनों पिक्चर देखने जाते हैं या नहीं हमको नहीं मालूम. पिक्चर आपको तो कुछ नहीं मालूम. तुला घरी लक्ष ठेवायला ठेवलंय ना की काय रे? हमको कुछ नहीं मालूम. गप्पा बस. देखो भाभी सत्य है. काय सत्य आहे? गप्पा बस. सत्य आहे. हॅलो 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 कट केला परत कट केला फोन तिने. आता येऊ तर दे. आता जर फोन आला तर तो तू घ्यायचा कळलं? घे फोन. हेलो कौन बात कर रहा है? हाँ मुंदड़ा भाभी कैसे हैं आप? बस हम तो ठीक है. का आप यहाँ आ रही? नहीं 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 यहाँ मत आना. भाभी जी घर में है. हॅलो ए मुंदडा तू. हॅलो हॅलो कट केला फोन. काय काय म्हणत होती ती सटवी? हा हमको तो साहब ऐसे ही कह के गए हैं कि अगर मुंदड़ा भाभी का फोन आए और आप पूछे तो ऐसे ही कहना. क्या ऐसे ही कहना? खड्ड्यात गेला तुझा साहेब. लेकिन हमको तो कह के गए हैं कि दफ्तर तूही तसाच आणि तुझा साहेबही तसाच आणि तुझा साहेबही तसाच. दोघे मिळून मला गंडवतायत. गंडवा बघते मला छत मांडून ठेवल्या नुसता घरी. येऊ तर दे मग बघते कशी. तोंड काय बघत बसलास? कामाला लाग जा तिकडे. जाते साहब जी कुछ कुछ करते और सब हमको ही डांटते हैं. बाय बाय. थांब जरा. हॅलो हॅलो. काय चाललं होतं? काही नाही मित्राला निरोप देतोय साधा. हा सांग. मग जवळचा मित्र आहे तो. हो ना. खूप जवळचा दिसतोय. हो. मग त्याला घेऊन बसा जवळ. मी निघाले. अरे 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 नाही तू कुठे निघालीस? कुठे निघाले म्हणजे कायमचा निरोपच देते तुम्हाला. अगं असं काय करतेस डार्लिंग? गेली डार्लिंग तुमची खड्ड्यात. काही गरज नाही बोलायची.
कुठे गेला होता तू किरडे फुंकायला? वेळी की काय तू? अगं चांगला ऑफिस मध्ये नव्हतो का मी? ऑफिस मध्ये? मग? हो का? तुमच्या त्या जिनी की कोणी फोन केला होता ऑफिस मधून की तुम्ही ऑफिस मध्ये नाही म्हणून? सांगितलं होतं मी आम्ही नसताना घरी फोन करू नको म्हणून. काय माहिती का नयन, अगं मी जरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. बाहेर का? हो. कुठे? अलंकार मध्ये मॅटनीला गेला होतात मुंदडाला घेऊन? नाही, जायचं तर सिटी प्राईडला तिकीटच नाही मिळाली. निर्लज्ज! नाही. एवढी सुंदर बायको घरी आहे तरी त्या दुसऱ्या सटवीच्या मागे लागले. ती काही वाटत कसं नाही तुम्हाला? दरवेळी मी आपली तुमची वाट बघते. माझं ऐकून ते घेशील की नाही? अगं मी ऑफिसच्या कामासाठी जरा बाहेर गेलो होतो. हो? हो. जरा बाहेर गेला होता? थोडासा. कुठे गेला होता? आता हे मिसेस मुंदडा आहे ना, हा? ती आहे इन्कम टॅक्स ऑफिसर. हो? ते आमच्या ऑफिसचं सगळं इन्कम टॅक्सचं काम ती बघते. तिच्यावर जरा डिस्कस करायला गेलो होतो. डिस्कस करायला गेला होतात का? हो, इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. हा. हो, मग तिला बरं माझंच घर सापडलं धाड टाकायला. अगं असं काय करतेस नयन? अगं इन्कम टॅक्स वाल्यांची ही कामच असतात. मौल्यवान वस्तू सापडली की धाड टाकतात. चेष्टा करताय, पुन्हा चेष्टा करताय माझी. बोलूच नका तुम्ही. आपली एकटी ऐकून घेते दरवेळी, त्यामुळे तुम्ही काही बोलता तुम्हाला असंच निरीक्षण ठेवलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ऐकतच नाही. नयन डार्लिंग, अगं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू ग. अगं तुझ्याशिवाय दुसरं आहे कोण मला या जगात? तुला खोटं वाटतं का? अगं ऑफिस मध्ये मला सारखी तुझी आठवण येते. आज तुझी इतकी आठवण तीव्रतेने आली ना की तुझ्यावर मी एक कविताच करून टाकली. खरंच तुला विश्वास नाही बसत? म्हणून दाखव. हाय 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 हाय, तुझे हे टपोरे डोळे हरणी सारखे, तुझे असे कुरळे कुरळे केस छोट्याशा नागिणी सारखे. तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतं चांदण सांडलंय. कविता सुंदर. पडली तुझ्यासाठी मी प्रेझेंट आणलंय. गुलाबाचं फुल. गुलाब माझ्यासाठी? येस. स्वीट. थँक्यू. मला किती गुलाब आवडतो तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून तर आणलंय. आपण मी याचं काय करू? गुलकंद करून खा. गुलाबाच्या फुलाचं काय करतात? डोक्यात बाळाचं असतो, प्रेमाचं प्रतीक असतं ते. हो. बाळ बघू. कशी दिसते मी? लवली. सो स्वीट. दोन फुलं म्हणजे एक गुलाबाचं फुल आणि आमचं दुसरं फुल. म्हणजे निदान बायकांना गुलाबाचं फुल घालण्यासाठी डोकं असतं हे तरी कळलं. नाही, माझं डोकं खूप दुखतंय कामामुळे, तर मला थोडीशी कॉफी आणून देतेस का प्यायला? कॉफी आणून देते ना. थँक्यू. तुम्हाला सांगू, काय? तुम्ही मला कॉफी आणायला सांगितलीत ना, हा. मला खूप बरं वाटलं. तुला काय बरं वाटलं? अहो, पुरुषांना डोकं दुखण्यापुरता तरी डोकं असतो हे मला आज कळलं. अरे वा, माझी बायको शोभतेच घरी. पटकन कॉफी घेऊन ये. जा लगेच आणते. आण. आता कोण आलं या वेळेस? अरे ये विजय ये. नमस्कार प्रभाकर. नमस्कार. काय आज अचानक कसं काय? काही नाही रे, सहज मित्राची आठवण आली म्हणून आलो. दुपारी सुरू करतो की काय आली? हे असं काही नाहीये. मग? हल्ली तू दुपारच्या वेळेस घरी नसतो, वहिनी एकटाच घरी असतात. म्हणलं तेवढा चान्स घे. उठ आधी उठ. बाहेर चालायला लागायचं. बाहेर चालायला लागायचं. अरे पण वा, पाहुण्यांचं स्वागत असंच करतात वाटतं. अरे तुझ्यासारख्या पाहुण्याचं जोड्याने स्वागत केलं पाहिजे. अरे म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये. काय म्हणायचं? मी एका कंपनीची एजन्सी घेतली, त्याची माहिती द्यायला इथं आलो होतो. कसली एजन्सी? हेच आपलं गादीची. गादीची एजन्सी? हो. म्हणजे ही साधी सुधी गादी नाहीये, 1,00,000 रुपयांची एक गादी आहे. 1,00,000 रुपयाची गादी? हो. बर. सध्या मी मल्टी लेवल मार्केटिंग करतो ना. मल्टी लेवल मार्केटिंग? का रे? अरे त्याचं काय आहे, काही दिवसापूर्वीच माझ्या एका मित्रानं ही गादी माझ्या गळ्यात मारली. तेव्हापासून माझी झोपच उडाली रे. का? आता माझे अडकलेले पैसे मोकळे करायला नको का, म्हणून मी असा प्रत्येकाच्या दारोदार फिरत असतो. पण आश्चर्य, कुणी मला घरातच घेत नाही. कसं घेणार? 1,00,000 रुपयाची गादी आहे. हा, तेही बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे तुझ्यासारखे मित्र तर मला जवळच करत नाही. नाहीच करणार. म्हणून मी आता ठरवलंय की मित्रांच्या नादी लागायचंच नाही. बरोबर. सर त्यांच्या बायकांनाच पटवायचं. काय? नाही म्हणजे पटवायचं म्हणजे, म्हणून मी इथं आलोय. त्या वहिनींना जरा माहिती द्यावी, त्यांना गादीचं पटलं तर त्यांना लगेच गादी देऊन टाकावी आणि त्याच गादीवर सुरू. काय? हेच आपलं एजन्सी बिझनेस. तुला मी सांगतो विजय, माझ्या बायकोला या गादीत गुंडाळू नको, आधी सांगून ठेवतो तुला. बरं ठीक आहे बाबा, तुझ्या बायकोचं ठेव बाजूला. ठेवलं. मला इतर बायकांची नावं सांग.
तुझा खूप स्त्रियांशी संबंध येतो हा. ना. तुझं बरं आहे बाबा, ऑफिस मध्ये स्टेनो, घरात सुंदर बायको, पोराला शाळेत सोडायला गेलं तर तिथं शाळा मास्तरी, मोरकरण पण असतात 4-5. बरोबर आहे ना. आणि लेका लग्नात गेला तर बत्तीवाली सुद्धा पटते रे तुला. अरे बाबा आहे खरं असं. तुझं आयुष्य म्हणजे हिरवळ आहे, हिरवळ. आणि माझं आयुष्य म्हणजे अगदी वैराण वाळवंटासारखं झालंय. सारखं तापलेलं, तहानलेलं. हा भाजलं हो, भाजलं, भाजलं. ना. याच्या मागचं रहस्य काय आहे रे? कसलं रहस्य रे बाबा. असतं एखाद्याचं नशीब, त्यासाठी तीळ असावा लागतो कुंडलीत. अच्छा, कुंडली. मोठा तीळ आहे कुंडलीत माझ्या. अय्या भाऊजी कसे आहात? मला काय धाड भरली तुम्हाला कोण विचारतंय? त्यांना विचारते. कसे आहात तुम्ही? हा ठीक आहे, ठीक. आणि कधी आलात? हे काय इतके आता? दिवस होतात कुठे? गादीत. हा गादीत? काहीतरी म्हणू नका. गादीत तुम्ही असाला की तुम्ही ढेकून आहात का? चिडून टाक. नाही म्हणजे काय, गादीच्या बिझनेस मध्ये अडकलो होतो ना, त्याच्यामुळे इथे यायला जमलं नाही मला. बिझनेस? अहो कसला तो बिझनेस? बिझनेस म्हणजे नाही नाही, हे बघ माझ्या बायकोला लफड्यात अडकवायचं नाही गाडीच्या वगैरे. अरे पण फॉर्म. नाही बाहेर फॉर्म सुरळी कर. तू चल चल. अरे पण दुसरी गिराईक. अरे पण दारोदार भिका माग. चल फोन. हॅलो. हाय जिनी, माय लव्ह, माय डार्लिंग, माय स्वीट हार्ट. कशी आहेस तू? हा काय तू इकडे येतेस आता? नाही नाही नको. हॅलो हॅलो. नाही प्रॉब्लेम आहे थोडा. जिनी अरे बाप. जिनी इकडे येते, बायको घरात. कसे करून तिला कटवलं पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं काय. काय हो? कोणाचा फोन होता आता? फोन ना. हा? फोन. हा अरे बापरे, तुझ्या मावशीचा फोन होता. ती काहीतरी अडचणीत आहे म्हणाली. तो ताबडतोब बोलवलंय तिने. पण मी तिला सांगितलं काय? मी अजिबात नयनला पाठवणार नाही. असं का केलं तुम्ही? काम बरोबर आहे. माझ्या बाहेरच्यांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. अजिबात प्रेम नाहीये त्यांच्या. असं कसं प्रेम नाही असं कसं म्हणतेस तू? पण मावशी काही प्रेम करण्याची वस्तू आहे का? अगं ती तुला राब राब राबवते ग. तुला कळत नाही, तू भोळी आहेस. तुला घरी बोलवणार, दिवसभर तुझी धुणी भांडी करून घेणार, केर कचरा काढायला लावणार, 1 कप चहा पाजणार आणि जेवायच्या वेळेला सांगणार जा घरी म्हणून. मी तुला साफ सांगितलं मी माझ्या नयनला अजिबात तुझ्याकडे राबायला पाठवणार नाही. का का नाही पाठवणार? बघतेस ना मला कोण अडवतं ते. ठीक आहे जा, पण लवकर ये. लवकर का? लवकर का म्हणून? नाही, नाही. मी निवांतपणे येईल. अगं असं नाही नयन, तुला कळत कसं नाही? अगं तुझ्याशिवाय मी कसा राहू ग या घरात एकटा? काय हरकत आहे? काही तासांचा असा प्रश्न आहे ना, बायकोशिवाय राहू शकत नाही का? तुम्हाला माहिती आहे ना मावशी कशी होते? काहीतरी महत्वाचं काम असेल की नाही? लवकर निघ लवकर निघ. लवकर का? लवकर का? नाही म्हणजे लवकर म्हणजे मला काळजी आहे का तुझी? उन्हाच्या आत जा आणि अंधाराच्या आत परत या असं म्हटलं ग. किती काळजी घेतो तुम्ही माझी. आय लव्ह यू सो मच. लगेच येते. आता जाऊ दे, मी नाहीच जा. नको काय मावशी अडचणीत असेल म्हणलीस ना. जा जा. नाही बघ घर बघ काहीतरी असेल बघ, सिरियस असेल, नाकाला सूत लागलं असेल, गळ्यात घरघर सूत झालं असेल. जा 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 जा. आता ये म्हणाव त्या जिनीला, तुझ्या बापाला घाबरत नाही मी. अरे इतक्या लवकर जिनी आली पण? अरे 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 आवाज आला. बोललो अच्छा तुमचं नाव वक्रतुंड. अच्छा काय काम काय माझ्याकडे? प्रभाकर देशपांडे सर इथेच राहतात का? दारावरचा बोर्ड नाही वाचला? प्रभाकर सर देशपांडे इथे राहतात. तेच ते हो. सर झाला पुणे गेला. तुम्ही जरा मागे या. इकडे इकडे. काय काम काय तुमचं? तुम्ही बोलून बोला. नेत्रा देशमुख नावाच्या मुलीला ओळखता का? नेत्रा देशमुख? ओ हो हो हो. अरे काय माल पोरगी आहे. तुम्हाला सांगतो गेल्या रविवारी आम्ही खंडाळा गेलो, पावसात भिजायला. अशी भिजलो, अशी मजा केली म्हणून सांगू तुम्हाला. पण तुम्ही काय विचारताय मला? तुम्ही कोण? मी तिचा बाप. अच्छा आता सांगा ना पुढे काय केलं ते. काय नाही काय सांगा नाही सांगा. भिजली पुसून काढलं, बाकी काय नाही. काही नाही केलं काही नाही केलं. पण काय हो तुम्ही तिचे बाप काय? अरे वा. पण तुम्हाला कशाला पाहिजे सगळे? तुम्ही तिला पाठवलेलं लव्ह लेटर ते माझ्या हातात पडलंय. अरे बापरे. मग तुला भयंकर राग आला का हो? आनंद वाटला. पहिला जगातला पहिला बाप आहे, मुलीचं प्रेमपत्र वाचून आनंद वाटला याला. आता आनंद का वाटला हे विचारा ना. काय वाटलं आनंद? आनंद अशासाठी वाटला की तुम्ही तिला पाठवलेलं जे लव्ह लेटर होतं त्यामध्ये किती सुंदर सुंदर कविता करता हो तुम्ही. हा 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 हा. तुझे टपोरे डोळे हरणी सारखे, वा वा. तुझे सळसळणारे लांब सडक केस नागिणी सारखे. वा, सुंदर हा हा.
काय तुम्ही कविता करता हो मग? आणि म्हणून मी ठरवलंय काय? की माझ्याही काही कविता तुम्हाला ऐकवाव्यात. अरे बापरे. अहो, थांबा थांबा मग तुम्ही तुमच्या कविता ऐकवायला इथं माझ्याकडे आलात? हा अरे नको. तुम्ही ऐकवणार कविता मला हा या अशा आवाजात? हा हा. नाही 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 म्हणजे ऐकवा पण काय काय ऐकवा ऐकवा ऐकवा. बेडूकराव बेडूकराव हे काय? कवितेचं नाव. बेडूकराव. अच्छा अच्छा काय कविता लिहितो माणूस हा. बेडूकराव बेडूकराव हा? बाजूला सरका. अहो जरा बाजूला सरका. बोलो. बेडूकराव बाजूला सरका. मला इथं तिथे एक बांबूचं झाड ओवायचंय. काय करायचं ओवायचंय. म्हणजे ठाक ठाक. रोवायचंय. रचा वांदा आहे तुमचा. रोवा रोवा. आता माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे. म्हणजे पहिली कविता संपली. ही मगाशीच संपली. नवकव्याचं मजा असते. नवकाव्य. बघ कधी लगेच संपतं. बरोबर आहे. आता तुम्ही असं करा तुम्ही पण संपा संध्याकाळी येऊन सांगा. संध्याकाळवरून आठवलं माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे सांज फुल. सांज फुल. सांज भूल. अच्छा तुमचा भचा पण प्रॉब्लेम आहे. अशाच एका विस्कटलेल्या संध्याकाळी तू चालली असताना तुझ्या मेंदूच्या लगद्यात माझा पाय भरला. तेव्हा तुझी डावी नाकपुडी माझ्याकडे बघून फुटकन हसली. पचकन हसली असेल. आणि अशा तऱ्हेने माझी संध्याकाळ विस्कटली. अरे पण तुम्ही माझं आयुष्य का विस्कटताय? नको वरून आठवलं. नको सोसाट्याचा वारा. नको उद्ध्वस्त आकाश. आता मी तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेन. चला चला. अहो माझी कविता ऐका. कविता गेली खड्ड्यात. आता पोलिसांच्या ताब्यात देईल तुम्हाला. चला. आईला कुठून एक कवी पण घुसायला लागले घरात माझ्या. परत आला वाटतं कवी झाला तो. चालायला ओ हॅलो जिनी डार्लिंग. येस येस हाऊस ऑफकोर्स. काय बंगलाय हे. कलर कॉम्बिनेशन इज ऑल्सो गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. यू नो डार्लिंग येस डार्लिंग. माझ्या स्वप्नातलं घर सुद्धा अगदी असंच आहे. काय सांगतेस? किचन हॉल गॅलरी. ए बेडरूम कुठे आहे? आल्या आल्या बेडरूम काय विचारतेस? बस शांत म्हणून तुला सगळं दाखवतो मी नंतर. काय दाखवतो? काय नाही तुझ्या स्वप्नातलं घर दाखवतो. बॅग घेऊन कुठे बाहेर फिरायला चालीस का? ए आता मी इथेच राहायला आलीये. हं? प्रभाकर तुझ्या फक्त एका शब्दावर मी सगळं घर सोडून इकडे आली. म्हणजे तू कायमची इथं राहणार आता? म्हणजे काय आता आपण लग्न करणार म्हटल्यावर मी इथेच नाही का राहणार नाही. माझ्या स्वप्नातल्या घरात. अगं मी काय म्हणतो लग्न इतक्या लवकर आपल्याला कसं काय करता येणार नाही का? पण का प्रभाकर आपण मागच्या सॅटर्डेलाच लग्न करायचं ठरवलं होतं की नाही? हो हो. मग आता हा सॅटर्डे आला तरी तू लग्नाचं का काही बोलत नाहीये? अगं असं काय करतेस? आपल्याला लग्नाचा जरा सावकाश विचार करायला नको का आपल्याला? प्रभाकर तू सारखी सारखी लग्नाची तारीख पुढे का ढकलतोयस? अचानक माझं लग्नाचं वय निघून गेलं तर नाही जाणार. उगी रडू नको. जिनी गप्प बस. माझं किती प्रेम आहे म्हणून तुझ्यावर सांगू. खरंच सांगतो जिनी. अगं ऑफिस मध्ये मला सतत तुझी आठवण येत असते बघ. असं तू किती पोरींना सांगतोस? आतापर्यंत 630 झाले असतील भाऊ. नाही तुलाच फक्त खरंच सांगतो. आज ऑफिस मध्ये बसला असताना तुझा एक मी फोटो काढला आणि त्याच्याकडे बघून एक कविता केली तुझ्यावर. कविता आणि माझ्यावर? ऑफकोर्स. मला नाही खरं वाटत. ऐकून दाखव. तुझे हे टपोरे डोळे हरिणी सारखे. वाव तुझे टपोरे डोळे हरणी सारखे. आपल्यावर केलेली कविता ऐकताना काय रोमॅन्टिक एक्सपिरियन्स येतो ना. अरे पुढचा ऐकशील तर आणखीन तुला थ्रिलिंग एक्सपिरियन्स येईल. हो तुझे हे लांब सडक सळसळणारे केस नागिणी सारखे. ए माझं तर बॉबकट आहे. अरे हो तुमच्या आपण लाईन चेंज करू त्यात काय. तुझा हा छोटासा बॉबकट छोट्याशा नागिणीच्या पिल्लासारखा. काय झालं रे? नागिणीचं पिल्लू चावलं. काय कशी वाटली कविता? छान. छान आहे की नाही? हो. आवडली की नाही कविता? हो. तुझ्यासाठी गंमत आणली आहे. खरंच? वाव रोज रोजच आहे. नाही म्हणजे काय आहे की कविता ऐकायची एक गुलाबाचं फुल द्यायचं आणि लगेच निघायला सांगायचं निघ तू निघ. अरे असं काय करतोस? मी तर आता इथेच राहायला आली. अगं असं काय करतेस? तू इथे राहू शकत नाहीस आता एवढ्यात ती आली म्हणजे मग ती कोण? ती म्हणजे ही माझी आई. हो का? अरे भयंकर कडक आहे डेंजरस आहे. हो ती आपल्या लग्नाला इतक्या लवकर परवानगी देणार नाही ग जिनी. मग आता आपलं कसं होणार? रडू नको. मी हळूहळू सावकाश तिची परवानगी काढीन. पण आता तू जा. पण नक्की ना डार्लिंग? नक्की झाली. मग मला प्रॉमिस दे बरं. नाही मी सध्या कोलगेट वापरतो. ते प्रॉमिस नाही रे. मग? प्रॉमिस म्हणजे मला वचन दे. त्याच्या आपल्याकडे दुसरं आहे काय द्यायला? भरपूर आहे. तुला मी प्रॉमिस देतो. मग झालं. हो. जा. पण नक्की ना डार्लिंग? नक्की झाली.
चल बाय. बाय. बॅग राहिली तुझी. हो पण नक्की ना डार्लिंग. नक्की डार्लिंग. प्रभाकर बाय. प्रभाकर जोगळेकर आता पुरे कर. अचानक कशी काय आलीस? अरे काही नाही रे, आज शाळेला सुट्टी होती ना, हा, हा. म्हणून म्हटलं तुला येऊन भेटावं. ओ थँक्यू व्हेरी मच. तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस ना, हो ना, पण त्याचं उत्तर अजून दिलं नाहीयेस. हो ना. काय आहे ते लवकर सांग, नाहीतर काय? नाहीतर मी 7-5च्या गाडीखाली जाऊन जीव देईन माझा. अगं असं काय करते? इतक्या लवकर कसं काय ठरवायचं नाही का? लवकर म्हणजे ना किती वेळ चाललाय प्रभाकर? लवकर सांग ना, तुम्ही चालले 7-5च्या गाडीखाली जीव नाही द्या. तू एक काम करे बघ, इतक्या लवकर काही ठरत नाहीये. आणि समजा नाही ठरलं तर आपल्याकडे गाड्या का कमी आहेत का? अर्ध्या तासाला एक गाडी आहे की नाही? म्हणजे तुला मी मरावं असं वाटतं? नाही असं नाही, रडू नको. बस तुझ्यावर माझं किती प्रेम आहे म्हणून सांगू जोगळू. खरंच मी सारखा तुझा हा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो बघ. समोर पाहिलं की तू, इकडे पाहिलं की तू, इकडे पाहिलं की तू, वरती पाहिलं की तुझा चेहरा, कंटाळून खाली पाहिलं तरी तुझा चेहरा. खरंच तुझ्या काल मी काय केलं माहिती? गंमत ऑफिस मध्ये काल तुझा मी एक फोटो काढला ऑफिस मधल्या फाईल मधलं. तो एनसीसी मधला आहे तो. तो कशाला? अरे कसला डॅशिंग फोटो आहे. आणि त्याच्याकडे बघून मी तुझ्यावर एक कविता पण केली आहे. ऐकव ना. म्हणून सांगू तुला? हो. तुझे हे टपोरे चष्मा काढ ना. आता हे तुझे टपोरे डोळे हरणी सारखे, सळसळणारे केस नागिणी सारखे. तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतं पाहूच नाही. पाहूच नाही म्हणजे दुसऱ्या कुठल्या मुलीकडे पाहू नये असं वाटतं. चांदर असं टप 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 सांडतंय. वेगळी गंमत आहे. दाखवते ना तुला नेहमीच गुलाब. वाव, पण मी याचं काय करू? याच तू आपल्याकडे जनरली गुलाब केसात माळतात. मग असं कर ना. काय करू? तूच घाल ना माझ्या डोक्यात. घालू वळला तिकडे. अरे पडलं. दे परत माळतो. मला फार आवडतो गुलाब माळायला. वा, आता एक प्रॉब्लेम आलेला आहे. एक्झॅक्टली कुठल्या फुलाकडे बघू? म्हणजे इकडे आहे गुलाबाचं फुल, इकडे आहे धोत्र्याचं फुल. प्रभाकर तू. आणि हे काय लेडीज पर्स इथे? ती विसरून गेली. नाही अरे ही तुझ्यासाठी आणली मी खास प्रेझेंट. घे ना. अय्या, हो खरं? ना. थँक्यू. झालं ना काम तुझं? आता निघ ना लवकर. इतक्या लवकर? हो, काय माहिती काम कधी माझी बायको येईल ना म्हणून. बायको म्हणजे तुझं लग्न झालंय? म्हणजे मी तुला सांगितलं नाही? नाही. कसलं लग्न करते? शी, त्याला काय लग्न म्हणायचं? अगं हनीमूनच्या पहिल्या रात्री मी तिला मिठीत घ्यायला गेलो ना, तेव्हा मला कळलं की तिला वेड्याचे झटके येतात म्हणून. बापरे. अचानक झटका आला. आणि असं झटका आला ना की सगळ्या बायकांची झिंज उडायला लागते. अरे बापरे. माझी एक बिचारी गरीब बाई हळदी कुंकाचं निमंत्रण द्यायला आली होती. तिने काय केलं माहितीये का? काय? एवढी मोठी कात्री घेतली आणि तिचा एवढा मोठा आंबाडा कचा कापला आणि तिचा बॉपकट केला. ऐक, फुकट बॉपकट करून खावा? नाही नको. मी निघते. मी निघते. बाय. प्रभाकर. जोगळेकर. जोगळू. प्रभू. जा लवकर आता. बाय. बाय. आता जिनीला भेटायला जरा हरकत नाही. दादा. प्रभाकर. आता काय जोगळेकर? अरे तू दिलेली भेट इथेच राहिली ना. राहिली काय? थँक्यू प्रभू. जोगळू. अच्छा. बाय. आता मला जिनीला भेटायला जरा हरकत नाही. जिनी, आय एम कमिंग. मेलो ठार मेलो, बुडालो. आता मी काय करू? अरे बापरे, खलास झालो मी. अरे मामा. हॅलो विजय. हा बोल. अरे मी प्रभाकर बोलतोय बाबा. हा बोल. अरे ताबडतोब इकडे, मला तुझी फार गरज आहे. का रे? अरे बाबा, माझ्या बायकोनी ना, मी हॉटेलमध्ये बसलो जिनी बरोबर, मला पकडलं. काय बोलतोस? हो, आणि ते मावशीला घेऊन इकडे येते. अरे बापरे. मला तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे. तू ताबडतोब इकडे ये. अच्छा आलोच. ये, 2 मिनिटात आलोच. अरे हे काय मोबाईल वरच चाललंय? आठवच इकडे बस. काय झालं मला सांग. काय झालं काय? मी हॉटेलमध्ये बसलो होतो जिनी बरोबर. अच्छा. बायकोनी मला बघितलं. अच्छा. आता ती मावशीला घेऊन इकडे येते. अच्छा. आता मला तुझ्या मदतीची फार गरज आहे. अच्छा. हवं तर मी तुझी गादी घे. काय बोलतोस? मग आता एक काम कर, मला पहिल्यापासून काय घडलं ते नीट सांग. अरे सांगितलं ना बाबा. नाही म्हणजे त्याच्यावरचा मार्ग शोधतो ना मी.
अच्छा असं घडलंय तर बरं ही जिनी कुठे राहते? जी राहत नाही रे, सध्या हॉटेलवर बसली ती. तिथं बसली का? मी एक काम करतो तिच्याकडे जातो. मी तिकडची फिल्डिंग सांभाळतो, तू इकडची सांभाळ. करेक्ट. हा? अरे पण बाबा ए थांब थांब. अरे पण मी इकडे बायकोला तोंड कसं तू सांगितलंच नाहीस तुम्हाला. कळलं ना? अरे ब्रिलियंट आयडिया. तू निघ. ओके ऑल दी बेस्ट. थँक्यू. चल मग आलोच मी. थँक्यू व्हेरी मच. सांगू नकोस मावशी, मी चांगली ओळखते ना. दरवेळीच आहे त्यांचं. नवीन नवीन मुलीचे दररोज फोन असतात. मी आपलं ऐकून घ्यायचं आता मी आलीये ना, मी आलीये ना, तू अजिबात काळजी करू नकोस. त्याच्याशी एक शब्द बोलू नकोस. काय ते मी बोलते बघ आता. हॅलो हॅलो हाय मावशी डिअर. मावशू ओ काय लाज वाटते की नाही बायको समोर मावशी सासू तुमची? आणि मी तुला सांगितलं नव्हतं मावशी हे इथेच सापडतील म्हणून? हा? प्रभाकर काय प्रकार आहे हा? अरे माझी सोन्यासारखी मुलगी सोडून कुठे गेला होता सुकिरड्या हुंकायला? नाही मी घरातच होतो, कुठे गेलो होतो? खोटं बोलतायत हे. तुम्ही त्या हॉटेल मध्ये नव्हतात ते जिनी की जुनी बरोबर असं गुलू 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 करत? प्रभाकर काय प्रकार आहे हा? खरं सांग नाही तर तंगडच तोडून बघ मी तुझा. नाही तुमचा काही गैरसमज होतोय. मग तिथे कोण होतं? मी नव्हतो काही. मग माझा जुळा भाऊ होता. भाऊ? मग मला कसं नाही इतके वर्षात कळलं तुम्हाला जुळा भाऊ आहे ते? इतकी वर्ष मी पण विसरलो होतो. हे म्हणजे आज माझ्या वडिलांनी मला मोठी तार करून कळवलं की तुझा जुळा भाऊ आहे, तू तुला भेटायला येतोय म्हणून. एवढं सगळं ताऱ्यातून वडिलांनी कळवलं. मोठी तार केली त्यांनी. प्रभाकर नाव काय रे त्याचं? नाव काय? त्याचं नाव ना मला सुद्धा सुधाकर. मी प्रभाकर, तू सुधाकर. लहान आहे का मोठा आहे तुझ्यापेक्षा? मोठा आहे 1.5 मिनिटांनी. काही बोलतात, खोटं बोलतात. नाही खरंच. कुठे तो आता? कुठे आता येईल ना तो प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येणार आहे अर्ध्या तासानी. त्याच्या मैत्रिणीला घेऊन आला इकडे तो शॉपिंग करायला. तू येतोय भेटायला? खरं आहे ना? हो. नाही तर तंगडच तोडून मी तुझा. नाही मला कळतंय पण तुम्ही प्रत्यक्ष बघा ना, ठरवा ना. प्रभाकर ते खरंच इथे येणार आहेत. हो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आमची अजिबात खात्री पटायची नाही. नकाच पटवून देऊ. पण जर का हे खोटं निघालं तर मात्र तंगडी तोडा माझी. नक्की येतोय, अर्ध्या तासात येतोय. नयन चल ग बघू आपण काय म्हणतो. काळजी करू नकोस. ये बाय नयन. वहिनी काय झालं हो भाऊजी? अहो प्रभाकर कुठे गेलाय? प्रभाकर अहो ते त्यांच्या भावाला आणायला गेलेत. अहो त्याचा जुळा भाऊ सुधाकर त्याला भेटायला आलाय. आलाय? हो. भाऊजी नक्की कसा दिसतो तो? कसा दिसतो? अहो अगदी सेम टू सेम प्रभाकर सारखा. फक्त फरक एवढाच आहे की त्याला दाढी आणि प्रभाकरला दाढी नाहीये. हो हा ओळखेन ना मी. ओळखून आता बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो. सुधाकरला बाहेर उभं केलंय. थांबा मी त्याला घेऊन आलोच. नयन कोण आलंय ग? अगं तो प्रभाकरचा भाऊ आलाय सुधाकर. आला? हो. Oh, this is my India. I love my India. Hi, everybody. I'm Mr. SSD. Yes, Mr. Sudhakar Sardeshpande. Oh, my brother's wife, my bhaji Baiko. What a charming girl. How do you do? दूर हो मेल्या. मी काय तुझ्या भावाची बायको वगैरे नाहीये. कोण आहे माझी भाची बायको? आई. Oh, you! What a charming lady. How do you do? Wayne. तुम्ही नक्की असता कुठे? Americans. हो अमेरिकेत. Yes. आणि तिथे काय करता? गोट्या खेळतो. I mean माझा गोट्या खेळण्याचं प्रोडक्शन आहे माझं गोट्या खेळण्याचं. येस इम्पोर्ट एक्सपोर्ट. आणि त्यासाठी मला डेली अमेरिका इंडिया अप डाऊन करावं लागतं. अप डाऊन? येस अप डाऊन. मग तुम्ही कसं करता म्हणजे जेटनी की बोईंगनी? समटाइम्स जेटनी समटाइम्स बोईंगनी. आणि काहीच नाही परवडलं तर मग 6 सीटर आहेच नाही. 6 सीटर? म्हणजे माझा 6 सीटर हेलिकॉप्टर आहे, प्रायव्हेट हेलिकॉप्टर. त्याने येतो. बाय द वे यावेळी मी घोड्यावर आलोय. घोड्यावर. काय पेट्रोल किती महाग झालंय मॅडम. पेट्रोल इज व्हेरी कॉस्टली यु नो. काय घोड्याला एक पेंडी टाकली की 80 किलोमीटर चालतं. 3.5 हॉर्स पॉवरचा घोडा आहे माझा. बापरे ऐकावं तर नवलच आहे. काय हो इथे उतरलात कुठे तुम्ही? ताज मध्ये. फाईव्ह स्टार हॉटेल ताजमहल मध्ये उतरलात? व्हॉट बुलशिट. त्या टपरीत कोण राहणार? मी त्या शहाजहानच्या ताज मध्ये राहिलो. शहाजहानच्या ओरिजिनल ताज. येस. फोन आय थिंक फोन. येस. हॅलो कोण? मेरी. मेरी my girlfriend. Hi Mary, how are you?
Yeah. I'm just coming, okay? Yeah, you wait there, baby. No, I haven't met my brother. नाही भेटला माझा भाऊ मला. Okay, bye. I'm just coming. My girlfriend, I'm getting married to her. आम्ही नेहमी शॉपिंग करायला इंडियात येत असतो. Yes. सगळा किराणा भुसार इकडूनच भरतात ना. लोणचं आणावं लागतं ना, अमेरिकन लोणचं मिळत नाही. Bye, see you. मा प्रभाकरला सांगा मी येऊन भेटून गेलो म्हणून. Bye, girl. Bye. Oh, one more thing. हे प्रभाकरसाठी एक प्रेझेंट आणलं. अय्या काय आहे त्यात? त्याच्या लहानपणच्या गोष्टी बाबा आम्ही खेळत असताना मी ते चोरून दिलं ते परत आणून दिलं त्याला. बाय सी यू. बघा बहिणी, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं उगीच तुम्ही प्रभाकरवर संशय घेतला. आता मी एक काम करतो, सुधाकरला एअरपोर्टला सोडतो आणि प्रभाकर रस्त्यात दिसला तर त्याला लगेच इथं घेऊन येतो. अच्छा बाय. खरंच हा सुधाकरच असला पाहिजे हो की नाही ग? नाही मला पुरता संशय आहे. का? हा आपल्याला फसवतोय. हा प्रभाकरच आहे. म्हणजे कशावरून? अगं नाही रे, त्याला मी नीट पाहिलंय. अगं चांगलं वरपासून खालपर्यंत निरीक्षण केलं त्याचं मी. वर मारे अमेरिकन स्टाईलचा शर्ट तो काय ते घातलं होतं कपडे. हा पण पायात मात्र इंडियन स्टाईलचे बूट घातले होते. प्लास्टिक छापचे. म्हणजे ह्यावेळी सुद्धा त्यांनी आपल्याला फसवलं. फसवलं. येऊ दे आता त्याला. बघतेस मी कशी. बघ नाही, शांत बस बस बस. तुला मी काय सांगते ते नीट ऐक. आपण दोघी मिळून एक आयडिया करू. हे बघ, आता तू त्याच्यावरती अजिबात रागवायचं नाहीस. असू दे ऐक तर. हे बघ, तो आला ना त्याशी चांगलं प्रेमाने वागायचं काय. आणि हे बघ कसली सॉलिड आयडिया दिलीत. असल्या फसल्यात म्हणून सांगू तुला द्या. थँक्यू विजय, थँक्यू व्हेरी मच. पुरे आहो काय? आज की नाही आपल्या घरी ना हळदी कुंकू ठेवलोय मी. काय सांगतेस काय? मग? व्हेरी गुड भरपूर बायका येणार आहे. व्हेरी गुड. आ? नाही येऊ देत ना, हळदी कुंकूला बायका यायलाच पाहिजे. मग तुम्ही आज की नाही ऑफिसला जाऊ नका प्लीज. वेळा आहे काय मी एवढ्या बायका घरी यायला मी ऑफिसला येईन. नाही म्हणजे तुला मदत करायला नको का? एकटी किती काम करणार तू, नाही का ग? आहो माझं एक काम कराल का प्लीज? काय तुम्ही ना आता बाजारात जाऊन ना रसनाचं एक पॅकेट घेऊन या. चाललोच. तोपर्यंत मी ना इथली सगळी व्यवस्थित तयारी करून ठेवते. जातो मी, एक रसनाचं पाकिट आणतो आणि टोपलीवर गुलाब आणतो. गुलाब कशाला? बायकांना द्यायला लागतात ना हळदी कुंकू हातात. किती काळजी बायकांची तुम्हाला. काय करणार? पण लवकर या हा. गेलोच आणि आलोच. लवकरच या हा. यायलाच पाहिजे. तोपर्यंत मी बाकीचं आवरते. बायका कधी येतात? आता येतील आलोच मी आलोच. तयारी केली पाहिजे ना. हो. लवकर या हा. गुलाब आणायला विसरू नका. छे बाय. अरे काय सापडलं? थांब. अरे बापरे, हा आला. अरे कवी लवकर. अरे लवकर हे. अरे कविता ऐकाव्याच लागतील. आता तुला माझ्या कविता ऐकाव्याच लागतील. मी बसलो इथे. बस ना गपचूप. बस इकडे. ऐको. काय कविता ऐकायची तुला? वा सुंदर. हा काय कविता आहे. वा अजून कविता व्हायची आहे. अजून व्हायची आहे काय? बरं ऐको. मा- वा काय विषय आहे कवितेचा. वा अजून व्हायची आहे. नाही काय करा माहिती तुम्ही डोळे मिटून कविता म्हणा. म्हणजे काय जरा तो चांगला असं आत्म येते ती कविता. मिठा डोळे मिठा. डोळे मिटू. आता म्हणा बघू. कोण अजून व्हायची. हा उदे कोण म्हणता वा. म्हाताऱ्या केसांचा श्राद्ध केलाच नाही. अरे वा. खिसा खरवडून त्यातून काढला एक ढेकून. मोरच्या फांदीवरती कावळा बसून जेव्हा भैरवी म्हणू लागला तेव्हा डार्लिंग तू कुठं होतीस? अरे मेल्या, कोण तू? हा घरात कसा घुसलास? चल निघ बाहेर. कविता म्हणण्यापूर्वी इथं माणूस होता, आता बाई. बाई ग, बेशुद्ध पडला की काय? कविता म्हणण्यापूर्वी इथं माणूस, नंतर बाई, आता कुणीच नाही. बहुतेक माझ्याच कवितेचा माझ्या डोक्यावरती परिणाम झालेला दिसतोय. प्रभाकर कुठे आहेस तू? कुठे गेले? या घरात काय चाललंय माझं मलाच कळत नाही अजिबात.
ये या आत ये. तू जिनी ना? हो. अच्छा. आपण मी मिसेस प्रभाकर. पण प्रभाकरचं तर लग्न नाही झालं असं सांगितलं का त्याने तुला? हो. बरं आता कळलंच हा थोड्या वेळात सगळं. तू बस मी आलेच. अहो पण बस ना प्लीज. कोण हवंय आपल्याला? प्रभाकर. नाही ते जरा बाहेर गेले येतील पण एवढ्यात बसा ना. बर. या ही पर्स तुमच्याकडे कशी? म्हणजे काय? प्रभाकरने ही मला प्रेमाची भेट म्हणून दिली आहे. अहो पण ही पर्स तर माझी आहे. कसं शक्य आहे? अहो प्रभाकरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. या अहो पण प्रभाकरचं तर फक्त माझ्यावरच प्रेम आहे. अहो खोटं बोलताय तुम्ही. इथेच बसून आम्ही आमच्या संसाराची स्वप्न बघितली होती. अहो हे तर काहीच नाही. प्रभाकरने मला एक गुलाब देऊन माझ्यावर कविता सुद्धा केली होती. तुझे टपोरे डोळे, हरणी सारखे, सुळसुळणारे केस, नागिणी सारखे. हा पण ही कविता तुम्हाला कशी माहिती? म्हणजे काय? प्रभाकरने ही कविता फक्त माझ्यासाठीच केली आहे. अहो नाही नाही फक्त माझ्यासाठीच लिहिली असं सांगितलं मला. अहो कसं शक्य आहे? बरं म्हणजे तुम्हाला दोघींनाही हीच कविता ऐकवली का? तुम्ही कोण? मी मिसेस प्रभाकर. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हीच आजारी असता का? जरा ह्यांच्यापासून लांबच राहा. ह्यांना वेडाचे अटॅक येतात. अच्छा तुला सांगितलं मला वेड्याचे अटॅक येतात म्हणून? मला बघून तुला वाटतं का मी तुझ्यापेक्षा जास्त वेडी आहे म्हणून? मग हिला सांगितलं की त्याचं लग्नच झालेलं नाहीये. प्रभाकर असंच करतो. अशा सगळ्या मुलींना फसवतो, कविता सांगतो, फुलं देतो. कळलं? आणि आपल्यासारख्या भोळ्या मुली फसतात त्यांच्या प्रेमामध्ये. कळलं का? आता आपण त्याला धडा शिकवला पाहिजे. तुम्हाला पटत नसेल ना तर विजय भाऊजी बाहेर या आणि यांना काय ते खरं सांगा. हो वहिनी सांगतायत ना ते सगळं खरंय. तो प्रभाकर एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. वाटलं नव्हतं का प्रभाकर असं असेल म्हणून. हो ना. माय गॉड आता माझं कसं होणार? मी बिन लग्नाचीच राहणार वाटतं. तुझी हरकत नसेल तर मी करेन ना तुझ्याशी. बघ ना जिनी आता तो तयार आहे तर एवढा चांगला मुलगा तुला मिळणार नाही. संधी सोडू नकोस आणि प्रभाकरचा नाद आता सोडून दे. काय चालेल ना? तुम्हाला चालेल ना? काय लाजताय? चला एक प्रश्न तर सुटला. अहो हिच झालं. आता माझं काय? आता तू सुद्धा एक शाळा मास्तर बघ. चला दुसरा प्रश्नही सुटला. आता तिसरा प्रश्न सोडवायचा आहे ना. मग चला आता आपण काय ते ठरवूया. भाऊजी तुम्ही असं करा तुम्ही कविराजांना पाठवून द्या. आम्ही आता होतोच. अच्छा ठीक आहे. लवकर प्रभाकर यायच्या आधी. आज बायका येणार. प्रत्येकाला एक एक गुलाबाचं फुल असं देणार मी आणि प्रत्येकाला एक एक कविता ऐकवणार. तुझे टपोरे डोळे. हरणी सारखी काय? कोण बोललं? मला भास झाला काय? अरे तुझे सळसळणारे केस. नागिणी सारखे काय? अरे जोगळी तू. तुम्ही दोघी इथे कसे काय आला? डार्लिंग तुला भेटायला आले मी. तू माझ्यावर केलेली ती कविता आहे ना ती ऐकायची मला. ऐकव ना. मलाही दे ना एखादं गुलाब. तू पण आहे जोवर? मग अरे बापरे काय काय प्रकरण आहे? कुठे काय काय मावशी? अरे बापरे मेलो सगळे एकदम आलात. आता मात्र तुला माझ्या कविता ऐकावंच लागतील. निम्नायाकडे तुझ्या कविता नाही ऐकणार? अरे अरे माझी बायको कवी सगळे. अरे बापरे मेलो.